इलेक्ट्रोडमध्ये फर्स्ट आहे कॅथोड. इट इज an electrode at which reduction takes place. At this electrode, the species undergoing reduction gains electron. म्हणजे कॅथोडवरती काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. म्हणजेच रिडक्शन म्हणजे काय घ्यायचं आहे आपल्याला, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. अँड इलेक्ट्रोड विच इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल of the source of electricity known as cathode or negative electrode. म्हणजे या ठिकाणी हा इलेक्ट्रोड कोण आहे, निगेटिव्ह आहे. सेकंड, ॲनोड. इट इज अन इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ॲट दिस इलेक्ट्रोड द स्पेसिस अंडरगोईंग ऑक्सिडेशन लुजेस इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी ॲनोडवरती काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय असेल, या ठिकाणी लूज इलेक्ट्रॉन होणार आहे. अँड इलेक्ट्रोड ॲट विच इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी नोन ॲज ॲनोड ऑर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. म्हणजेच या ठिकाणी हा कोण आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. त्यानंतर टाईप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. यामध्ये 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे इलेक्ट्रोलायटिक सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल इन विच नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन इज फॉर्म टू ऑकर बाय पासिंग डायरेक्ट करंट फ्रॉम ॲन एक्सटर्नल सोर्स इन टू द सोल्युशन कॉल्ड ॲन इलेक्ट्रोलायटिक सेल. म्हणजे ही कशी आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे आणि नॉन स्पॉन्टेनियस आहे. आणि यामध्ये काय पास करणार आहे, डायरेक्ट करंट पास करणार आहे. कशाने, थ्रू फ्रॉम ॲन एक्सटर्नल सोर्स इन टू द सोल्युशन इज कॉल्ड इलेक्ट्रोलायटिक सेल. इन सच सेल्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी. म्हणजे या इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन केमिकल एनर्जीमध्ये. द सेल्स यूज्ड फॉर डिकम्पोजिशन ऑफ वॉटर इंटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे या ठिकाणी वॉटरचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे आणि त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. फॉर प्युरिफिकेशन ऑफ मेटल, फॉर मेटल प्लेटिंग आर द इलेक्ट्रोलायटिक सेल्स. म्हणजे कशासाठी वापर केला जातो, फॉर प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स अँड मेटल प्लेटिंग आर इलेक्ट्रोलायटिक सेल्स. सेकंड, गॅलॉनिक or Voltaic cell, an electrochemical cell in which a non-spontaneous chemical reaction produces electricity is called Voltaic cell. म्हणजे यामध्ये ही रिॲक्शन कशी आहे, स्पॉन्टेनियस आहे आणि काय तयार होणार आहे, विच प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड व्होल्टाइक सेल और गॅलॉनिक सेल्स. इन सच सेल्स केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे यामध्ये काय होणार आहे, अपोजिट टू इलेक्ट्रोलायटिक सेल्स केमिकल एनर्जीचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. फॉर एक्झाम्पल, द ड्राय सेल, निकेल कॅडमियम सेल, लेड स्टोरेज सेल, फ्युल सेल आर सम ऑफ द एक्झाम्पल ऑफ गॅलॉनिक सेल. The anode of galvanic cell is negative and cathode is positive. त्यानंतर फिफ्थ आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर इन विच इलेक्ट्रोलाइट इज प्लेस्ड. म्हणजे इलेक्ट्रोलाइट सेल हा काय आहे, कंटेनर आहे आणि त्यामध्ये कोण आहे, इलेक्ट्रोलाइट आहे. 2 इलेक्ट्रोड आर इमर्स्ड इन इलेक्ट्रोलाइट अँड कनेक्टेड टू अ सोर्स ऑफ डायरेक्ट करंट. म्हणजे 2 इलेक्ट्रोड काय करणार आहे, डीप करणार आहे कशामध्ये, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये आणि त्याला कनेक्ट कशाने केलेलं आहे, डायरेक्ट करंट. ॲट ॲनोड अ स्पेसिस ऑक्सिडायझेस विथ द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन अँड दीज इलेक्ट्रॉन्स आर पुल फ्रॉम ॲनोड अँड पुश टू कॅथोड. म्हणजे या ठिकाणी रिॲक्शन काय होणार आहे, ऑक्सिडेशन आहे आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन पुल करणार आहे कसा, फ्रॉम ॲनोड टू cathode through external circuit. The electron are supplied to spaces at a cathode which are reduced. म्हणजे या ठिकाणी ॲनोड टू कॅथोड इलेक्ट्रॉन काय करणार आहे, पुश करणार.